आणि तेच देशातला सगळ्यात मोठा विषय सध्या जर कोणता असेल तर तो इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती. गॅस, व्यावसायिक गॅस, घरगुती गॅस, इंधन याची प्रचंड टंचाई सुरू झालेली आहे. जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा सरकारतर्फे, मोदींच्या सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं की या युद्धाचा कोणताही परिणाम भारतावर होणार नाही, भारतीय जनतेवर होणार नाही, महागाई होणार नाही. हे देशातर्फे, प्रधानमंत्र्यांतर्फे, अर्थमंत्र्यांनी, विदेश मंत्र्यांनी सगळ्यांनी या जनतेला दिलेलं आश्वासन पूर्णपणे फेल गेलेलं आहे. मुंबईसारख्या शहरात, म्हणजे इतर सुद्धा शहरामध्ये रेस्टॉरंट्स, 30% रेस्टॉरंट्स बंद पडले. गॅस टंचाई, 30% रेस्टॉरंट आता बंद झालेले आहे. गॅस नाही आहे, उपलब्ध नाही आहे. दिल्लीमध्ये तीच परिस्थिती आहे, बेंगळुरूला ती परिस्थिती आहे, कलकत्त्याला ती परिस्थिती आहे. गॅस नसल्यामुळे वाहन उद्योगावरती फार मोठं संकट आलेलं आहे. त्यानंतर मोरबीसारख्या ठिकाणी गुजरातमध्ये जो टाईल्सचं उत्पादन होतं मोठ्या प्रमाणात, 3 लाख कामगार त्याच्यावरती अवलंबून आहेत. तो मोरबी टाईल्सचा उद्योग पूर्णपणे बंद पडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर भागामध्ये इंजिनिअरिंग आणि फाउंड्रीजचे प्रोजेक्ट्स आहेत, प्लांट्स आहेत. त्यांना गॅसची गरज लागते, कमर्शियल गॅसची. तो उद्योग पूर्णपणे संकटात आला. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि चाकणमधला वाहन उद्योग संकटात आला. याच्यावरती नरेंद्र मोदी आणि त्यांचे फक्त काहीच बोलत नाहीत. कुठे गॅस आणणार कुठून, इंधन आणणार कुठून? अनेक विद्यार्थी शहरामध्ये शिकायला येतात आणि सकाळी हॉटेलमध्ये नाश्त्याला जातात. मी तेच म्हणतोय. आता त्याच्यामुळे आम्ही असं ठरवतो आहोत की मोदी हे फार मोठे वैज्ञानिक आहेत, संशोधक आहेत. त्यांनी काही वर्षापूर्वी एक शोध लावला होता की नाल्यातून गॅस निर्मिती करतात. नाल्यामध्ये पाईप टाकायचा आणि त्यातला जो गॅस आहे त्याच्यावरती आपल्या घरामध्ये चुली पेटवता येतील. हा जो त्यांचा शोध आता आम्हाला आठवलेला आहे. आणि आम्ही काही लोक असा विचार करतो आहे आमच्या पक्षातले की नाल्यातून गॅस निर्मितीचा पहिला प्रकल्पाचं उद्घाटन हे मिठी नदीच्या, जो गाळ आहे सगळा, मिठी नदी मुंबईत आहे, अत्यंत त्याच्यामध्ये अशुद्धता आहे, गटार आहे, नाला आहे. तर मिठी नदीच्या किनाऱ्यावरती अशा प्रकारचा गॅस उद्योगाचा प्रोजेक्ट नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण करता येईल का? आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी मग देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदींनाच बोलवावं. त्यातून प्रेरणा घेऊन देशभरामध्ये असे अनेक उद्योग निर्माण होतील आणि या आखाती युद्धामुळे जी टंचाई निर्माण झाली आहे गॅसची, ती आम्हाला मोदींच्या कृपेने दूर करता येईल. पण पहिलं उद्घाटन त्यांनी मुंबईत मिठी नदीवर करावं. आणि आम्ही त्यासाठी काय, त्यांना किती पाईप लागणार आहेत, काय लागणार आहेत, त्याची व्यवस्था आम्ही शिवसेना म्हणून करायला तयार आहोत. कारण हा जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.